मी आज स्पष्टच सांगतो, हे गुंतवणूक विरोधी आहेत, गुंतवणूकदार विरोधी आहेत, उद्योजक विरोधी आहेत आणि पर्यायाने आणि बरोबरीने रोजगार निर्मितीच्या विरोधात दोन्ही ठाकरे आहेत आणि त्याची परंपरा त्यांची आहे। मी आता या ठिकाणी 3-4 गोष्टी सांगतो। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, जपानच्या सरकारकडून बिनव्याजी कर्ज, त्यावरना प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर 90,000 थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार, यांचा विरोध। बुलेट ट्रेनला दोन्ही ठाकरेंचा विरोध, म्हणजे 90,000 बेरोजगारांना रोजगार द्यायला विरोध। नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प, हा नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार, दोन्ही ठाकरेंचा विरोध। प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 1.5 लाख रोजगार निर्मिती, किती 1.5 लाख युवकांना, दोन्ही ठाकरेंनी विरोध। त्यापुढे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, 25,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, या गुंतवणुकीला कडाडून विरोध दोन्ही ठाकरेंनी केला। रोजगार निर्मितीला विरोध। मुंबई मेट्रो प्रकल्प, त्याला उद्धव ठाकरेंनी तर स्थगितीच दिली होती। 3 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती, या प्रकल्पाला गुंतवणुकीला विरोध कोणाचा? या दोन्ही ठाकरेंचा। वाढवण बंदर, या वाढवण बंदरातून सुद्धा 10 लाख रोजगाराची निर्मिती, यांचा विरोध। आणि म्हणून सांगतो, ही शेवटची निवडणूक, जे आपल्यावर बेरोजगारी लादू इच्छितात, गुंतवणूकदार विरोधी असतात,